आज मी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेची निवडणुकीची जबाबदारी मी स्वतःहून अंगावर घ्यायचा निर्णय घेतोय। माझ्या सहकार्यांना ते मान्य असेल तर मी त्याच्यामध्ये उतरणार आहे आणि उतरणार आहे तो असा तसा नाही उतरणार आहे, पक्षाला यश मिळवून देण्याकरताच उतरणार आहे। ही नाराजी आहे, याला नाराजी म्हणतात। याला नाराजी म्हणतात तर मला वाटतं घरी बसणं गप्प, पक्षाच्या कामात कुठेही झोकून न देणं, याला काय म्हणायचं। आणि म्हणून काही नाराजीचा संबंध नाही। पण कालच्या तुमच्या स्टेटमेंट नंतर तुम्हाला खरंच उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटीसाठी निमंत्रण आलं आहे का किंवा निरोप आला आहे का? तुम्हाला मी सांगू का, सगळ्या गोष्टी या पुन्हा पुन्हा सांगायच्या नसतात। माननीय उद्धव साहेबांना भेटण्याकरता मला कधीही अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही, कधीही मला गेटवर एक सेकंद सुद्धा थांबवलं जात नाही। माझी गाडी बघितल्यानंतर सिक्युरिटीचे सगळे ऑफिसर सगळे गार्ड मला पूर्णपणे ओळखतात आणि एक सेकंद सुद्धा माझी गाडी तिथं न थांबता माझी डायरेक्ट गाडी आतमध्ये पाठवली जाते। पण मी माझी शिस्त सोडत नाही। मी गेटवर उभा राहतो, मला चेक करा म्हणून सांगतो का, तर माझ्या नेत्याची सुरक्षा मलाच महत्त्वाची आहे आणि मी ती बाळगली पाहिजे, मी राखली पाहिजे। पण मला कधीही गेटवर कोणी थांबवत नाही आणि मला चेक करण्याचा सुद्धा कोणी प्रयत्न करत नाही। त्यामुळे उद्धव साहेबांनी मला बोलवायला पाहिजे आणि मग मी गेलं पाहिजे असं काही कारण नाही। मला वाटेल तेव्हा मी कधीही जाऊ शकतो, त्यांना वाटेल तेव्हा ते मला कधीही बोलवू शकतात। त्यामुळे त्यांनी मला बोलवण्याची मी वाट बघावी किंवा ते मला बोलवतायत नंतर मी भेटेन, हे अंतर शिल्लक राहिलेलं नाही। पण स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जी काल बातमी आलेली आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटातून इकडे शिवसेनेत आलो, मी कुठेतरी चूक केली असं त्याच्यामध्ये आहे। आत्ताच्या ज्या पक्षामध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये तिथं तुमची घुसमट होती असं वाटतंय तुम्हाला? मी घुसमटून जाणारा माणूस नाही, मी कुठल्याही पक्षात घुसमटणारा नाही। पहिली गोष्ट, मी पवार साहेबांना सोडल्याची चूक केली हे मी बोललो, मी नाकारणारा नाही। राजकीय माझी चूक झाली हे मी कबूल केलं। याच्यात माझ्या मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला दिसला पाहिजे। घुसमट कसली आणि माझी घुसमट काय होणार आणि मी काय घुसमटून स्वतःला घेणार? माझी कुणीही घुसमट केलेली नाही, मला कुणीही घुसमटत ठेवलेलं नाही। किंबहुना पक्षाला चारी बाजूने घेरलं जातंय, अशा वेळेला माझं तरी मन असं मला मन सांगतं की मी अधिक जोरदारपणे आक्रमण केलं पाहिजे। ती माझी क्षमता आहे। कुठलाही प्रसंग अंगावर ओढून घेत असता मला भीती ना भय। त्यामुळं मी पवार साहेबांना सोडल्याचं राजकीय चूक केली हे बोललो म्हणजे माझी शिवसेनेमध्ये घुसमट होते असा त्याचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही। राजकारणामध्ये इतका प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे असं माझ्याकडे आदराने बघितलं पाहिजे असा माझा आग्रह आहे। खरं तर स्वतः करता मी हा मोठेपणा घेणं योग्य नाही, परंतु पुन्हा पुन्हा त्या बातम्या दाखवल्या जातात। मी सांगतो की प्रामाणिकपणे मी बोललो म्हणून माझ्याकडे प्रामाणिक म्हणून बघितलं पाहिजे।